आले का तुम्ही? हो आलो आलो. बरं चला बरं, जेव्हा लय वेळची वाट पाहिली मी स्वयंपाक केला, पटकन जेवून घ्या. चल चल, हातपाय तोंड धुवून येतो, मग जेवाय वाढ. मी तर ताट वाढते, तुम्ही हातपाय तोंड धुवा आणि लवकर चला. लय भूक लागली, मला भूक लागली. आज कालचा उपास आहे. उपासाच्या दिवशी 2 किलो फराळाचं खाते आणि दुसऱ्या दिवशी खाव 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 करते. पोट भर झालं का नाही जेवण? काय ती भाजी काय ते, अरे म्हणे सुगरण बायको आहे. लग्नाच्या असतं सासरा असा तोंडाला पाणी आणून सांगे, माई पोरगी हे करते, माई पोरगी ते करते. अशी सुगरण स्वयंपाक करते, पुरणपोळी अशी करते. भाज्याची त्याचा विचारूच नका. बोटं चाटू चाटू खाते माणूस, बोटं चाटू चाटू. हां, इथं घास खावटत नाही. नाही नाही, एक नंबर भाजी आली. बरं मला सांग, भाजी कशाची होती? भाजी कशी? तुम्ही जेवले ना, तुम्हाला माहीत असायला पाहिजे कशाची होती. अहो मला ओळखून आली म्हणून म्हणलं कशाची भाजी होती. जेवले ना पोटभर, दाबून हाणलं ना, मग आता कशाची होती काय होती त्याचं काय करायचं तुम्हाला? अव वरी गेल्यावर सांगा लागेल ना काय खाऊन मेलो ते. नाही माझं काही केलेलं तुम्हाला आजकाल आवडच नाही. गिळायचं का नाही? नाही गिळायचं नाही, जेवायचं. हो तेच, पुन्हा एखादी मेले गेले माहाची भाजी खाऊन तर वरी जाऊन सांगा लागेल ना कशाची भाजी होती म्हणून. वाढ वाढ, शांतपण नको जास्त. हात पाय धुतो मी. लय जेवण झालं कडे आज. अरे बाप रे, लय दिवसानं असं पोट भरून जेवलो. कशी झाली हो भाजी? अरे बाप रे, तुला काय सांगू भाजी कशी झाली. हा शेवगाच्या शेंगाची भाजी होती ना, एकच नंबर. मटणाला मांगर आहे म्हणते अशी भाजी झाली. अहो बोटा चाटो चाटो तो खाल्ले. येर मी 3 पोळ्या खातो, आज 5 पोळ्या भातन. अहो लय जेवण झालं, लय म्हणजे काय अति जेवण झालं. काऊन नाही गोड लागणार? त्या सटवीच्या घरची भाजी होती ना, मी केली ती भाजी तुम्हाला गोड लागत नाही. दुसऱ्याच्या घरची भाजी बरी गोड लागते. हा, त्या सटवीन केलेला स्वयंपाक तुम्हाला लय आवडते. जा तिच्या घरी जाऊन राहा. म्हणजे म्हणजे काय म्हणजे? त्या शेजाऱ्यांच्या घरची भाजी होती, तिने आणून दिली. आया भाजीले भाजी आवडते शेवग्याची, आया भाजीले भाजी आवडते शेवग्याची, करू करू तिने भाजी आणून दिली. आणि तुम्ही पण तिच्या भाजी लय तारी बोटा चाटू चाटू खाल्ल्यान. 3 पोळ्या खातो, 5 पोळ्या खाल्ल्यान, भात खाल्ल्यान, काय नु झालं, लय दिवसानं असं जेवण झालं. तिच्याच घरी जाऊन राहा आता.